नांदणूक बरे नांदणूक बरी तुमच्या शोधेला बोललो दिसणारी तुमच्या शोधेला बोललो दिसणारी त्यांच्या योग्य दुःख तुमच्या नगरात भारी माई बाप कैसे लागले धोपा 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 हिंदका देशांतरे गौरांचे जग हिंदका गौरांचे जग अजून सापडला नाही तसं मार्ग अजून सापडला नाही मार्ग कोणते होता कोणी बापा सांगा मध्ये माय बाप माय बाप त्यांचा आधारू गडा घडा एका जनार्दनी बराबर कटा मेळा एका जनार्दनी बराबर कटा मेळा असा करू हुजूरांचा घेऊन नाव घाला एवढे चुके भायगाव भायगाव हा मला का ना श्री क्षेत्र भायगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा आज 29 वर्षापासून चालू आहे. तर आमच्या भाविकांना आजपर्यंत कुठलाही प्रकारचा त्रास नाही. पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने सगळे नाचत भजन गात दर गावोगाव मुक्काम करीत. दर गावामध्ये आमची सुविधा भरपूर होती. कुठेही अन्नदानाचा कधी अडचण येत नाही. खाण्यापिण्याला काही त्रास नाही. आमच्या दिंडीला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. दिंडी आमच्या जवळ एकूण 5 दिंड्या जाते. आमचं त्र्यंबकेश्वर, पैठण, आळंदी, मुक्ताईनगर अशा 5 दिंड्या चालू आहे. तर आमचा पांडुरंगाची कृपा आशीर्वादाने कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आनंदाने नाचत डुलत भजन गात हे पंढरपूरला चालले. प्रश्नाचे उत्तर द्या. बोला. पंढरपूर कोणत्या नदी किनारे वसलेलं आहे? चंद्रभागा इंद्रा. बर. दीव आणि आळंदी कोणत्या नदी किनारी आहे? इंद्रायणी नदी. बर. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापूर. अलंकापूर. बर. ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव काय आहे? मूळ नाव ज्ञानेश्वरीचं मूळ नाव भावार्थी पिका. बरोबर. पण आषाढी एकादशी आणखीन त्याला काय म्हणतो आपण? देवशयनी देवशयनी एकादशी. एकूण किती एकादशी असतात वर्षात? 24 एकादशी. 24 एकादशी. 4-5 एकादशी सांगता येईल का? आषाढी, देवशयनी एकादशी, मोक्षद एकादशी, निर्जल एकादशी, निर्जल एकादशी, कामाक्षी एकादशी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? माऊली तुकाराम. संत तुकाराम महाराज. बरोबर. वृक्षवल्ली आम्हा सोयरे जे का रंजले गांजले त्याची मानाची आपले तोच कोण म्हणलंय? संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज. संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊली कुठे आहे? माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदी. आळंदीला. किती वर्षी घेतली त्यांनी? 16 वर्ष. 22 वर्षी. पण 16 वर्ष त्याला भावासाठी 6 वर्ष पुढे घेतली. बरं, ठीक आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. पैठणला कोणती नदी आहे? गोदावरी. गोदावरी. बरं, आता प्रश्न माझा असा आहे की आपले जे लाडके भगवंत आहे, प्रिय भगवंत विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, बरोबर आहे, देवशयनी एकादशी पासून ते 4 महिने
योग निद्रा घेतात. बरोबर. चतुर्मास सुरू होतो. हो. कार्तिक एकादशीला आपले भगवंत विष्णू जे ते परत जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. 4 महिने चतुर्मासामध्ये आपल्याकडे सर्व गोष्टी पवित्र गोष्टी वरच्या असतात. बरोबर. त्या काळामध्ये आपले देवाचे देव महादेव येतात सृष्टीचा सांभाळ करण्यासाठी. कारण श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिना म्हणजे आपण महादेवाची पूजा करतो. जागोजागी महादेवच असतो आहे की नाही. श्रावण म्हणजेच तर विष्णूंची आपले प्रिय भगवान विष्णू लाडके भगवान विष्णू त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली. कोणती यात्रा आहे ती? जगन्नाथपुरी यात्रा सुरू झाली आहे. बरोबर आहे. 3 यात्रा प्रसिद्ध आहे. त्यातली एक जगन्नाथ यात्रा जी आहे त्याच्यामध्ये 3 रथ निघतात. त्यांचे 2 सिबलिंग आहेत. एक आहे बलराम आणि एक आहे सुभद्रा. असे 3 रथ निघतात. बरोबर. आणि आपली महाराष्ट्रामध्ये ही अत्यंत प्रसिद्ध यात्रा आहे जगभरातही. कारण पंढरपूरची ख्याती सगळीकडे आहे. जगात भारी पंढरपूर आहे की नाही. चराचरा जेव्हा नव्हते तेव्हा ते पंढरपूर आहे की नाही. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. बरोबर. आता मला हे सांगा ज्ञानेश्वर माऊलींची 2-3 भावांची नाव सांगता येईल का? निवर्तनाथ ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई चौघ बहीण भावाचं नाव. बर. आता प्रश्न असा आहे की पंढरपूर कोणत्या नदी सांगितले का तुम्ही? हा इंद्रायणी चंद्रभागा. भीमा नदी पण चंद्रभागा मान. ठीक आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत जनार्दन स्वामी महाराज की जय. तुमचं सुद्धा अभिनंदन. धन्यवाद.